कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ बाळा, जहागीरदारांकडे काही कमी नाही हे माहिती आहे मला। तू त्या घरात सुखात आहेस, तुला सोन्याचा मान मिळतोय, सरोजिनीताई तुझ्यावर माया करतायत। पण कसं आहे ना बाळा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना नवऱ्याचं प्रेमही असावं लागतं। आता बघ ना, माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत काय घडतंय। म्हणजे एकीकडे एकीला सासू म्हणून मान मिळतोय, सून म्हणून माया मिळते, नवरा काळजी करतोय पण प्रेम करत नाही। आणि दुसरीकडे नवऱ्याचं प्रेम आहे, नात्याला हो बाबा, असं नाहीये की एजंटचं माझ्यावर प्रेम नाहीये। खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर। फक्त बाकीच्यांच्या नवऱ्यांसारखं त्यांना ते व्यक्त करता येत नाही इतकंच। आणि मला खात्री आहे रेऊलाई त्या घरात नक्की एक्सेप्ट करतील, मी शब्द देते तुम्हाला। हे बघ लीला, तुझे काय बोलतेस त्यावर विश्वास नाही असं नाहीये, मला ना फक्त काळजी वाटते। बाबा, मला तुमची काळजी कळतीये, पण आता प्रत्येक नात्यात तडजोडी असतेच ना। आणि परिस्थिती काय कायम एकसारखीच राहणार आहे का? आणि आपली रेऊ, अहो ती तर माझ्यापेक्षाही जास्त मॅच्युअर आहे, ती नक्की सगळं सांभाळून घेईल। आणि बाबा, आपण ह्या सगळ्यात हे का विसरतोय की रेऊ आणि यशचं प्रेम आहे एकमेकांवर। आणि आता तर एजी तयार झालेत लग्नाला। ताई, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू नाण्याची फक्त एकच बाजू बघतेस। म्हणजे एजे, आजी, यश आमच्या लग्नाला तयार आहेत मान्य आहे, पण दुर्गा मॅडमचं काय? त्यांना अजूनही असंच वाटतंय ना की मी त्यांच्या पैशांकडे बघून यशला माझ्या प्रेमात अडकवलंय। त्यांची वाक्य अजूनही माझ्या कानात घुमतायत आणि तो अपमान मी नाही सहन करू शकत। आणि मला माझ्या आणि यशच्या नात्याची सुरुवात असा कोणाचाही रोष ओढवून घेऊन नाही करायची। म्हणून मी आता ठरवलंय की जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत तुला, आई बाबांना त्यांचा मान परत मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही। हे बघ रेव, तू बोलतेस ना ते अगदी पटतंय मला, बरोबर आहे तुझं। बघ ना, आजींनी किती प्रेमाने दिल्या त्या। ताई, एवढं सगळं झाल्यावर मी हे नाही घेऊ शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।